कोल्हापूरसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. पण आता सर्वोच्च न्यायालयानं 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. आरक्षण मर्यादेचं उल्लंघन नसलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी असे नवे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा करावी लागणार आहे. कारण 10 फेब्रुवारीला 12वीच्या परीक्षा सुरू होत असल्यानं त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया होणं आवश्यक आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या. दुसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक कधी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. अशावेळी राज्यातील 20 जिल्हा परिषदा आणि 226 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% वर गेली आहे. त्यामुळं पेच निर्माण झाला होता. 31 जानेवारीपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करणं शक्य होणार नाही. त्यामुळं 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळावी अशी मागणी करणारी याचिका राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला फटकारलं, पण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 2 आठवड्यांची अतिरिक्त सवलत दिली. आता 15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तर आरक्षण मर्यादेचं पालन झालेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया तातडीनं सुरू करावी लागणार आहे. 10 फेब्रुवारीपासून 12वीची बोर्डाची परीक्षा सुरू होतीये. सर्वोच्च न्यायालयानं 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली असली तरी परीक्षेपूर्वी म्हणजेच 10 फेब्रुवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेतल्यास 1-2 दिवसात कोल्हापूरसह राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करावा लागणार आहे.